नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण घनसंख्या काढण्याची ट्रिक्स कोणत्या आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सुरुवातीला 1 ते 10 पर्यंतचे घन या ठिकाणी दिलेले आहेत, ते तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे। 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729 आणि 10 चा घन 1000। आता मोठमोठ्या संख्यांची घन कशी काढायचे ते आपण पाहूयात। सुरुवातीला आपण जर एक घनसंख्या समजा 3 चा घन काढायचा असेल तर आपण काय करतो, या 3 चा 3 वेळा काय करतो, गुणाकार करतो। 3 वेळा गुणाकार करतो। 3 त्रिक किती झाले, 3 त्रिक 9, 9 गुणिले 3, 9 त्रिक 27। त्याच पद्धतीने 6 चा घन काढायचा असेल तर 6 चा 3 वेळा गुणाकार करतो। 6 6 36 आणि 36 गुणिले 6 बरोबर 216। परंतु आपल्याला एकदम ट्रिक्स पद्धतीने आणि सहज व सोप्या पद्धतीने कसे घन काढायचे ते आपण पाहूयात। 16 चा घन किती, 16 चा घन किती। 1 ते 10 पर्यंत घन पाठ असणं गरजेचं आहे। आता आपण 16 चा घन कसा काढायचा पाहूयात। या एकाच पद्धतीने तुम्ही सर्व घनसंख्या काढू शकता। पहा 16 चा घन। आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला, तर 16 चा घन काढण्यासाठी आपण 4 भाग करूयात, म्हणजे 3 रेषा घेऊयात। आपण 3 रेषा घेतल्या, आता 4 भाग झाले, 1 2 3 4। 1 चा घन किती येतो, 1 चा घन 1, त्यामुळे मी 1 लिहिलं। 6 चा घन किती येतो, 216, ते मी उजवीकडे लिहिलं। आता 1 चा वर्ग दशक स्थानी 1 आहे, 1 चा वर्ग किती, 1च, आणि 1 च्या वर्गाने 6 ला गुणायचं आहे। 1 चा वर्ग 1 आणि गुणिले 6 केलं तर किती येणार, 6च येणार आहे। पुन्हा 6 चा वर्ग किती, 36, 6 चा वर्ग 36, 36 ने 1 ला गुणायत किती येणार, 36च येणार आहे। किती येणार आहे, 36च। आता ह्या 6 ची दुप्पट किती होईल, 12, आणि या 36 ची दुप्पट करा फक्त, किती होईल, 72। 36 ची दुप्पट 72, बस एवढी फक्त काय करायची आपल्याला, बेरीज करायची आहे। आता याच्या मध्ये जर बघितलं आपण, इथे काहीच कोणती संख्या येणार नाही, त्यामुळे इथे 0 लिहिला तरी चालेल किंवा हे तसंच असू द्यात। 606 आहे तसंच घ्यायचं, 6 आहे तसंच घ्यायचं या ठिकाणी। आता उरलेले जे 21 आहेत ना, उरलेले 21 ते हातचा द्यायचे। इथे काय करायचं, हातचा द्यायचे। 21 36 आणि 72, 72 अधिक 36 108, 108 मध्ये 21 मिळवले 129, 129 म्हटल्यानंतर 9 लिहा, पुन्हा 12 कुठे जाईल, हातचा। 12 अधिक 12 24, 24 आणि 6 30, 0 येईल, 3 पुन्हा हातचा, 3 अधिक 1 4। तर अशा पद्धतीने आपल्याला 4096 हा 16 चा घन मिळतो, हा 16 चा घन मिळतो। तर अशा सहज व सोप्या पद्धतीने जरी आपल्याला 16 चा घन पाठ नसेल तरी आपण या ट्रिक्स पद्धतीने आपण त्याचं उत्तर सांगू शकतो। पाहूयात अजून एक 19 चा घन। 19 चा घन काढूयात आपण। 19 चा घन सुरुवातीला आपण काय करूयात, 4 भाग करायचे आहेत आपल्याला, त्यामुळे 1 चा घन किती येईल मला सांगा, 1च। 9 चा घन 729, बस। आता काय करायचं आपल्याला, 1 चा वर्ग आणि त्याला 1 चा वर्ग करायचा आहे, त्याला काय करायचं आहे, 9 ने गुणायचं आहे। 1 चा वर्ग किती येईल, 1 चा वर्ग 1 आणि 9 ला गुणलं तर किती येणार आहे, 9च येणार आहे। पुन्हा 9 चा वर्ग करायचा आहे, मध्ये जे करतोय ना आपण ते वर्ग आहे, लक्षात ठेवा। 9 चा वर्ग काय आहे, 81, 81 ने 1 ला गुणल्यानंतर काय येईल, 81च येणार आहे। आता जे मध्ये संख्या आलेत ना त्यांची फक्त दुप्पट करायची। 9 ची दुप्पट किती, 18, आणि 81 ची दुप्पट किती, 162। आता यांची काय करूयात आपण, बेरीज। 9 आहे तसंच घ्यायचा, आता 72 ला कुठे घ्यायचं, फक्त हातच्यामध्ये घ्यायचं। आता 162 अधिक 81 यांची बेरीज करूयात आपण। 81, 162 आणि 72 यांची बेरीज करूयात। 2 अधिक 2 4 5, एक हातचा 5 आलेले आहेत फक्त। 2 अधिक 2 4 आणि 1 5, त्यानंतर 8 आणि 6 14, 14 आणि 7 किती झाले, 14 आणि 7 21, 2 आले हातचा, 2 आणि 1 3, 315। आता 315 आल्यानंतर काय करायचं आहे, 5 इथे घ्यायचं आहे आणि पुन्हा 31, पुन्हा काय करायचे, 31 हातचे द्यायचे, 31 हातचे द्यायचे आहेत। आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे,
तर 18 मध्ये 31 मिळवायचे आहेत, किती झाले 49. 49 मध्ये 9 मिळवले तर किती झाले 58. 8 इथे येतील, 5 हातचे आणि पुन्हा या 5 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा 1 मिळवायचा आहे, 6 येईल. 6859 ही घनसंख्या मिळेल. म्हणजे 19चा घन किती 6859. आता मोठा एक आपण काय करूया, वर घनसंख्या काढूयात. मोठ्या संख्येचा घन काढूयात. 36चा घन. 36चा घन. आता 36चा घन कसा काढायचा पहा. पुन्हा 4 भाग करूयात आपण. 3चा घन घेतो आपण सुरुवातीला. 3चा घन किती येणार 27, तो डावीकडे लिहायचा. 6चा घन 216. आता 3चा वर्ग किती 9. 9ने याला गुणायचं आहे, लक्षात ठेवा. 3चा वर्ग 9 करायचा आणि पुन्हा 6ला गुणायचं आहे. 3चा वर्ग 9, 9 सक 54. पुन्हा 6चा वर्ग 36. 36ने 3ला जर गुणलं तर किती येते 108. किती येतं 108. आता या संख्येची दुप्पट करा. 54ची दुप्पट 108. 108ची दुप्पट किती होणार आहे 216. आता यांची बेरीज करूयात. 6 आहे तसेच 21 हातचा येईल. आता यांची बेरीज करूयात आपण. 216 अधिक 108 अधिक 21 यांची बेरीज करू. 6 8 14, 1 15, 1 हातचा, 2 1 3, 3 1 4 आणि 3, 345. 5 कुठे येतील या ठिकाणी आणि 34 हातचा. आता यांची बेरीज करायची आपल्याला. यांची बेरीज करायची आहे. ओके, पुन्हा एकदा पहा. 6 8 14, 14 1 15, 1 हातचा, 2 1 3 1 4, 2 1 3. आता इथे 34 हातचा आलेला आहे. पुन्हा यांची बेरीज करूयात आपण. 108 54 34. 8 आणि 4 12, 12 आणि 4 किती झाले 16. 1 हातचा, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 196. 6 इथे येतील. त्यानंतर 19 हातचा जाईल. आता यांची बेरीज 7 आणि 9 किती झाले 16. 1 हातचा, 2 आणि 1 3 आणि 1 4 किती येईल 46,656. घनसंख्या किती आली 46,656. तर अशा पद्धतीने आपण काही सेकंदामध्ये घनसंख्या काढू शकतो. अजून एक प्रश्न घेऊयात. 53 या संख्येचा घन. 53 या संख्येचा घन. 5चा घन किती 125. 3चा घन 27. 3चा घन 27. ओके, आता 5चा वर्ग 25. 25 3 75. 3चा वर्ग 9. 9 5 45. 75ची दुप्पट 150. 45ची दुप्पट 90. यांची बेरीज करा. 7 दोन संख्या आहेत, 2 अंकी संख्या आहे, त्या आहे तशी लिहायची नाही, त्या फक्त एकक स्थानचा अंक लिहायचा. 7 2 कुठे गेले हातचा. आता इथे किती होणार 90 अधिक 45 135. 135 अधिक 2 137. 13 हातचे येतील. पुन्हा 150 आणि 75 किती झाले 225. 225 अधिक 13 8 3 2 इथे किती येईल 8 येईल. ओके, 23 काय होणार आहेत हातचा जातील. पुन्हा 23 हातचे. पुन्हा या ठिकाणी 125 मध्ये 23 मिळवा किती होईल मग 148. किती होईल 148. तर अशा पद्धतीने ही घनसंख्या मिळते आपल्याला 1,48,877. आतापर्यंत तुम्ही वर्ग काढण्याची ट्रिक पाहिली असेल, परंतु घन काढण्याची ट्रिक पाहिली नसेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज नवनवीन ट्रिक्स आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी ज्यावेळी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल. भेटूया लवकरच नवीन ट्रिक्ससह. धन्यवाद.